जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात महिलांना मॅटर्निटी लीव्ह मिळवून देणारे कोण होते, कामाचे तास 14 वरून 8 तास करणारे कोण होते, आणि ज्यांनी स्त्रियांना संपत्तीचे हक्क मिळवून दिले ते कोण होते? तुमच्यापैकी अनेकांना वाटेल हे सगळं मॉडर्न गव्हर्नमेंटने केलं असेल, पण नाही, हे सगळं खूप वर्षांपूर्वीच केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग एक मोठा प्रश्न, लोक अजूनही का म्हणतात की ते फक्त धर्मासाठी लढले? एका लहान मुलाचा विचार करा. तो शाळेत जातो, पण त्याला वर्गात बसू दिलं जात नाही. पाणी प्यायचं असेल तर कोणी दुसऱ्यावरून ओततो. ही गोष्ट ऐकायला कठीण वाटते, पण हेच वास्तव होतं. आणि हा मुलगा पुढे ठरवतो, मी हा अन्याय संपवणार. हा मुलगा म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांनी ओळखलं, शिक्षण हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. ते फक्त स्वतः शिकले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण समाजाला शिकवलं. ते म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश फक्त एका धर्मासाठी नव्हता, हा होता प्रत्येक माणसासाठी. आता एक महत्त्वाचा प्रश्न, त्या काळात स्त्रियांची अवस्था कशी होती? थोडा पॉज. शिक्षण नव्हतं, नोकरीत अन्याय, कोणतेही हक्क नाही. पण बाबासाहेबांनी हे स्वीकारलं नाही. त्यांनी महिलांसाठी कामाचे तास 14 वरून 8 केले. मॅटर्निटी लीव्ह मातृत्व रजा सुरू केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे केले. आणि सर्वात मोठं पाऊल, यामुळे महिलांना मिळाले संपत्तीचे हक्क, घटस्फोटाचा अधिकार, समानता. त्या काळात हे करणं म्हणजे समाजाच्या विरोधात उभं राहणं. आज आपण ज्या भारतात जगतो, जिथे प्रत्येकाला समान हक्क आहेत, हे सगळं शक्य झालं कारण बाबासाहेबांनी संविधान तयार केलं. संविधान म्हणजे समानता, न्याय आणि स्वातंत्र्य. जर ते फक्त धर्मासाठी लढले असते, तर त्यांनी संपूर्ण देशासाठी काम केलं असतं का? हो, त्यांनी धर्म बदलला. पण का? कारण त्यांना असा समाज हवा होता, जिथे माणूस माणसासारखा जगेल. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण तो समानतेचा संदेश देतो. आता स्वतःला विचारा, हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? ते फक्त धर्मासाठी लढले होते का? की ते लढले प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक गरिबासाठी, प्रत्येक माणसासाठी? बाबासाहेबांनी फक्त धर्म बदलला नाही, त्यांनी विचार बदलला, त्यांनी समाज बदलला. म्हणून लक्षात ठेवा, त्यांचा लढा धर्मासाठी नव्हता, तो होता समानतेसाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला बाबासाहेबांचे खरे विचार समजले असतील, तर हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करा. आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा.